छत्रपती शिवाजी महाराज की जय। बघा इकडे बघा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। ओके छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। ओके मॅम. मी माझ्या राष्ट्रासाठी मागे हटणार नाही. माझ्या शौर्यवान पराक्रम राजाच्या गोष्टीसाठी तुम्ही इथं आले. इथं शस्त्रास्त्रे, तलवारे, छोटी मोठी शस्त्र, कट्यारे, या गोष्टीला हात लावायची नाही. आणि महाराजांच्या मावळीने हात कट्यारीला हात लावला, हात तलवारीला हात लावलाय का? बलिदान दिलं. अशा महाराजांच्या मावळींच्या समाधी आपण पाहायला जाऊ शकतो का? नाही. पण त्या कुठं आहे, कशा आहे ते पाहण्यासाठीच प्रदर्शन आहे. त्याच्यानंतर विरगळ असते. विरगळ म्हणजे जसं शाळेच्या बोर्डावर लिहिलेलं असतं ना, 98% 99% यांची नावं, ठीक आहे नाही, यांनी पराक्रम केलं. तसं प्रत्येक गावामध्ये, जुन्या गावात विरगळ असायची. त्या गावात हे बघितलं का तुम्ही? समोर काय दिसतं? काळामध्ये साधारण असलेलं नाणं त्याला शिवराई म्हणतात. आणि आम्हाला हे संस्कृती म्हणजे मी याच्यातून वाचायला. मग या उर्मे कुलकर्णीला या जेजुरीच्या खंडेरावाने पैसे दिले आणि या खंडेरावाला म्हणायला लागला की हे मी सोन तुझी घे, माझी गावं परत कर मला. त्यावर तो म्हणाला की मी नाही असं करणार, मी त्यावेळेला तुझ्या बाबाला पैसे दिले, आता मी कशी परत करेन. मग हे भांडणं काही पैसे नको आहेत, मला इनामच पाहिजे. मग ही सगळी गोष्ट महाराजांनी लगेच त्या कुलकर्ण्याला बोलून घेतलं मुंड्याला आणि विचार त्याला परत नाही लागलाय. तेव्हा तुझा बाप वाचला हे ही गोष्ट खरी आहे का? दुष्काळात तुझ्या बापाने त्याच्याकडून 20 सोन घेऊन त्याला आपलं वतन दिलं आणि दुष्काळात त्या पैशामुळे तुझा आणि तुझ्या सगळ्या आपल्या त्या बापाचा आणि त्याचे कुटुंब भाऊबंद वाचले, नाहीतर ते सगळेजण मेलेच असते. त्या नस म्हणून तू त्याला आता परत केलास आणि परत त्याला पैसे टाकलास. हिमालयाने तुझ्या बापाला पैसे देऊन दुष्काळात हा कंटाळा सांगा. दगा होणे ऐसे न करणे. अफजल खान स्वारीच्या वेळी कान्होजी जेधे यांनी महाराजांना विचारले की मॅडमांचं शिक्षण एम.फिल सेट PhD मॅडमांनी केलेले आहे. आदरणीय पाटोळे मॅडम या विपिनसन महाविद्यालय डॉक्टर होमी बाबा सेट युनिव्हर्सिटी मुंबई येथे इतिहास विभाग प्रमुख म्हणून गेल्या 27 वर्ष
या ठिकाणी एका बाजूला टाका आहे आणि त्या टाकावर अनेक छोटे छोटे खड्डे खोदलेले आहेत विविध बाजूला. याचं कारण असं की त्या टाकावर जे पाणी बाष्पीभवन कमी करण्यासाठी अनेक योजना आणल्या जातात. त्यात छत असलेली टाकी जे लहुगड आणि सुतोंडा या मराठवाड्याच्या किल्ल्यातली जाळीदार टाकी आहे. या टाक्यांचं वैशिष्ट्य असं की यांना आतमधून खांबाचा आधार दिलेला असतो. आता लहुगड किल्ल्याची एक गोष्ट सांगायची म्हणजे हा किल्ला अतिशय छोटा आहे. हा किल्ला चढायला आपल्याला 5 ते 10 मिनटं लागतात. इथे कारण असं होतं की महाराष्ट्राच्या पहिल्यांदा नावाचं आपण जर नोंदी पाहिल्या ब्रिटिशांनी ठेवल्यामुळे 150 वर्षांच्या नोंदी आपल्याकडे आहेत. त्या नोंदीत असावं पाणी असावं पाणी साठा असावा यासाठी अशा प्रकारे भरपूर टाकी मोडलेले दिसतात. आपल्या त्यावेळेचे राज्यकर्ते होते किंवा सैनिक होते किंवा स्थापत्य होते हे शेतकरीच होते. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती होता किंवा ते शेती संस्कृतीशी निगडीत होते. त्यामुळे एक मिनिट थांबा जरा. हो आता काय मला दिसतो. Hi, smile. घोषणा शिवाजी महाराज की जय येईल तसं. शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आवाज नाही आला मला. आवाज नाही आला. झाला बघा इकडे एक मिनिट. बघा इकडे सर एक मिनिट. धन्यवाद सर. सर एक मिनिट. तसेच या सत्राचे प्रमुख वक्ते रवींद्र दत्ताळे सर
धन्यवाद सर. या सत्राचे प्रमुख वक्ते रवींद्र जगदाळे सर यांचा परिचय प्रीतीताई ठाकरे यांनी करावा. वस्तू व शस्त्रास्त्रे यांच्या अभ्यासक व संग्राहकांना कॅमेरा नूतन मराठा विद्यालय परिसर जळगाव यांचे सर्वप्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो. आज इथे मी व्याख्याता म्हणून नव्हे तर एक अभ्यासक म्हणून बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवचरित्र हे महान प्रेरणादायी असतात, परंतु यातील अगदी छोटा तुलिकाकर म्हणजे शिवरायांची शस्त्रे आणि शिवरायांची युद्धकला याच्या बाबतीत असलेलं ज्ञान, त्याचबरोबर त्या काळामध्ये झालेला त्यांचा उपयोग आणि त्याच्यावरती जो काही मी केलेला अभ्यास आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने इथं अनेक मातब्बर अभ्यासक जे माझ्यापेक्षा इथं आलेले आहेत, ज्यांचा आशीर्वाद आमच्या नेहमी पाठीशी असतो. परंतु आज आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला तयार करण्यासाठी आमच्या पाठीशी सदैव उभे असतात आणि या सर्वांच्या आशीर्वादाने जो काही अभ्यास, जी काही शस्त्रास्त्रे या महाराष्ट्रातील मराठ्यांची या युद्धांमध्ये खऱ्या अर्थानं वापरली गेली, जे इतिहासाचे जिवंत साक्षीदार आज आपल्याला साक्ष देत आपल्या कर्तृत्वाची, शौर्याची आणि या काळ्या पाषाणामध्ये घडवलेल्या त्यांच्या जोरदार वृत्तीची जे आपली साक्ष देत उभे आहेत, त्या शस्त्रास्त्रांबद्दल आज मी आपल्यासमोर माझे विचार व्यक्त करणार. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. खऱ्या अर्थानं या ओवीत, या कडव्यातच मला वाटतं माझ्या सगळ्या जीवनाचं पुढचं मार्ग मला इथे सापडलेला आहे. तो काय झाला नेमकं तर छत्रपती शिवरायांना आठवत असताना शिवरायांचा शौर्य, कर्तृत्व, दूरदृष्टी ही सगळी बघत असताना एवढं दिसतं शुद्धलेत वाटणार की महाराजांचं मॅनेजमेंट नियोजन काय. एक वाक्य माझ्या मनामध्ये नेहमी घर करून जातं. ते काय तर भरे कापरे शत्रू हातरे घात असे शिवरायांच्या जाणे बहु होतील बहु, परंतु या सभा हे वाक्य माझ्या आयुष्याला कलाट केलेलं आहे. मित्रांनो, आजचा जो विषय तो 3 विषयांमध्ये मी गुंतलेला आहे. अतिशय मोठा विषय आहे. 3 दिवस सांगितलं तरी कमी होणार नाही, परंतु तो शॉर्ट ह्याच्यामध्ये मी छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. आज आपण शस्त्र प्रदर्शन आणलेलं आहे. त्या प्रदर्शनामध्ये मी जे बोलतो त्याचे रेफरन्सेस तुम्हाला बघायला मिळणार आहे. पहिला विषय आहे शिवरायांची युद्धनीती. अनेक अभ्यासकांनी आपापली युद्धनीती आपापल्या पद्धतीने मांडलेली, परंतु जरा रेफरन्सेस घेऊन युद्ध आणि शस्त्र यांचा आधार घेऊन, ज्याला आपण प्राथमिक, दुय्यम असे वेगवेगळे पुरावे वापरून इतिहास लेखन करत असतो, त्या इतिहास लेखन शास्त्रामध्ये महत्त्वाचा म्हणजे असलेले पुरावे म्हणजे शस्त्र आणि त्याचबरोबर जिवंत असलेली युद्धकला. याच्यावरती आपल्याला हे सगळे गोष्टी मांडता येतात. छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेस गनिमी काव्याची सुरुवात केली असं आपण म्हणतो, काही जण म्हणतात मणिकंबर त्याच्या आधी म्हणतात, काही जण वेगळ्या पद्धतीने, पण छत्रपती शिवराय हे गनिमी काव्यामध्ये यशस्वी का ठरले तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान एका गोष्टीचं जातं, ते म्हणजे जातं या सह्याद्री. आणि हा जो सह्याद्री आहे ना, हा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा पाठीराखा आहे. आणि तो याच्यासाठी आहे की जिथं जिथं शिवरायांनी सह्याद्रीमध्ये तमाम बलाढ्य या शक्तींना तिथं बोलवलं आणि मुळापासून संपवलेलं आहे. अजिबात तिथं त्यांना ठेवलेलं नाही. आपण अनेक उदाहरणं इतिहासामध्ये तर गनिमी कावा, शिवरायांची युद्धनीती, आता याचे कसे टप्पे कशा पद्धतीने आहे, मी अभ्यासू वृत्तीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हा सर्व ज्येष्ठांसमोर मी रांगता अभ्यासक आहे, रांगता म्हणतोय, कारण मी अजून रांगतोय, मी उभा राहिलेलो नाही, मी चालायला लागलेलो नाही. जर काही चुकलं तर आपण पोटात घालून द्यावं आणि माझ्या विषयाला सुरुवात करू. छत्रपती शिवाजी महाराज, प्रत्येकाला छत्रपती शिवरायांच्या तलवारीचं विशेष आकर्षण आहे. भवानी, तुळजा आणि जगदंबा अशा 3 तलवारी आपल्याला इतिहासात पाहायला मिळतात. परंतु जर आपण म्हटलं दाखवावं लागतात तर अनेकांना इंटरनेट शिवाय पर्याय नाही. परंतु मित्रांनो,
अत्यंत आनंद होतोय. पहिला दिवस आहे, एकापेक्षा एक वर्षाला असे वक्ते आज इथे आहेत. गर्दी कमी असली तरी हरकत नाही, पण माझ्या नाण्याशी जुळणारी सगळी माणसं आज इथे उपस्थित आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवरायांच्या आज काही प्रसंग म्हणतात की नाही बाबा छत्रपती शिवरायांच्या शतकांवर कुठेही लिहिलेलं नाही, आदिवातच काही सापडत नाही. तर मी त्याला थोडंसं तिथे कुठेतरी आपण म्हणतो ना की थांबवतो, तसं नाहीये. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीवरती विधान झालेलं आहे. आणि त्याचा सगळ्यात जवळचं उदाहरण म्हणजे जर आपण बघितलं तर कविराज भूषण. कविता म्हणजे इतिहास नव्हे, परंतु कवितांमधनं मांडलेल्या अनेक गोष्टी आपल्याला इतिहासामध्ये घेऊन जातात, त्याचे पुरावे देतात. आणि असाच एक पुरावा मी आज शिवरायांच्या तलवारीचा तुमच्या समोर मांडणार. आणि तो म्हणजे शिवभूषण पुस्तकातून कविराज भूषण यांचा छंद पुस्तक क्रमांक 28 वरती दिलेला आहे. आणि तो ब्रिज भाषेमध्ये, आता तुम्ही म्हणाल ही ब्रिज भाषा काय? श्री कृष्णाची जी नगरी आहे त्यांची ती ब्रिज भाषा आहे. ही ब्रिज भाषा नेमकं आहे तरी काय, ज्याच्या एका शब्दामध्ये अनेक शब्द दडलेले आहेत, अशी ही ब्रिज भाषा आहे. आणि त्याच्यामध्ये तो कविराज भूषण छत्रपती शिवरायांच्या तलवारीचं वर्णन करतोय. तो म्हणतोय का, पैकपति पारभूमि भारत को हमाल जहो, चक्क को अमाल भयो, दंडित जहान को सालन को साल भयो, ज्वार को जवाल भयो, हार को कुपाल भयो, हार के विधान को वीर सख्याल शिव राज गोपाल, तो हाथ को विशाल भयो, भूषण पठान को पैरो तलवार भयो, दक्षिण की ढाल भयो, हिंद को द्वार भयो, काल तुकान को, काल तुकान को. आता तुम्ही म्हणाल सर बोललात तर खरं, पण याचा अर्थ तरी सांगा, डोक्यावरून गेलं सगळं आमच्या. नक्की सांगणार आहे. पैकपति पारभूमि भारत को हमाल जहो, चक्क को अमाल भयो, दंडित जहान को. हे छत्रपती शिवराया, तुझी ती तलवार कशी आहे? त्या तलवारीचं तो वर्णन करतोय की सालन को साल भयो, ज्वार को जवाल भयो, हार को कुपाल भयो. छत्रपती शिवराया, तुझी ही जी तलवार आहे ना, आलेल्या प्रत्येक या मायभूमीवरती पाय ठेवणाऱ्या शत्रूंना खऱ्या अर्थानं यम बनून, काळ बनून त्यांना कापतीये. आणि आलेली ही तुझी तलवार सातत्यानं ह्या शत्रूंच्या रक्तानं लाल राहतीये. अरे एवढंच नाही तर प्रत्येक त्या खिंडीतून अलीकडे येणाऱ्या भारत मातेच्या पवित्र भूमीवरती पाय ठेवणाऱ्या प्रत्येक शत्रूसाठी आपल्या त्यांच्या शत्रूचा आलेला हल्ला आपल्या या बिगड्या छातीवरती झेलणारी दक्षिणची ढाल आहे, असे या तलवारीचं वर्णन कविराज भूषण करतात. असं तलवारीचं वर्णन कविराज भूषण आपल्या या कवितेतून करतात. खऱ्या अर्थानं आम्ही बघितलं कविराज भूषण आम्हाला वाटतं की ते छंद आहे, ते छंद नाही, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं अर्थ दडलेला आहे, तो आपल्याला घेता आला पाहिजे. शिवरायांची युद्धनीती, शिवरायांच्या युद्धनीतीमध्ये 3 टप्पे प्रकाशाने महत्वाचे आपण पाहिले पाहिजे. पहिला टप्पा आहे गनिमी कावा युद्धनीती. गनिमी कावा म्हणजे काय, तर शत्रू देशावर असताना हल्ला करणे, त्याला जेरीस आणणे, त्याच्या नाकी न करून सोडणे, त्याला वैताग देणे मराठी भाषेत म्हणतात. ही पहिली नीती. दुसरी विषय आहे प्रकाश युद्धनीती. युद्धभूमीवर शत्रूशी समोरासमोर युद्ध करणे म्हणजे प्रकाश युद्धनीती. आणि तिसरी युद्धनीती म्हणजे कूट युद्धनीती. शत्रू सेनेत तुकडी घडून युद्ध करणे म्हणजेच कूटनीती होय, युद्ध कूटनीती होय. हे युद्धनीतीचे प्रमुख 3 प्रकार आहेत. छत्रपती शिवरायांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये जर आपण बघितलं तर युद्धनीतीचे वेगवेगळे प्रसंग आहेत, वेगवेगळे डाव आहेत. आणि एकदा खेळलेला डाव छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा रिपीट केलेला नाही, हे आपल्याला दिसून येतं. लक्षात ठेवायचं आहे शिवरायांची युद्धनीती. शिवराय ग्रेट का होते, मी आताच सांगितलं की इतिहासाला भूगोल असतो आणि तो भूगोल बघायचा असेल तर सह्याद्रीत जा, दऱ्याखोऱ्यात जा, त्या काट्या कोरड्यांमध्ये जा, तिथे पहा आई जे कातार आहे, हे जे गडकोट केले आले आपल्या छातीचा कोट करून घडून तुटलेले, पण कधीही कोणासमोर झुकलेले नाही. अशातल्याच या 3 युद्धनीतींचा प्रमुख वापर छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. बालसरांबरोबर या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरत असताना हा भूगोल समजून घेणं गरजेचं आहे. आतापर्यंत एवढे राजे होऊन गेले आणि त्यांनी राज्य इथं केलं, पण त्यांना सह्याद्री कळाला होता. हा प्रश्न जेव्हा आम्ही स्वतःला विचारतो ना, तेव्हा नक्की उत्तर सापडतं नक्कीच नाही. का छत्रपती शिवरायांनी पहिल्यांदा अभ्यास केला लहानपणी समकड्यांबरोबर, तो या सह्याद्रीचा केला. आणि त्याच्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्याने कुठली वाट कुठे जाते, कुठून किती अंतरावरती
आणि या शस्त्रांनी या युद्धामध्ये कुठली शस्त्र वापरली, मराठ्यांची प्रमुख शस्त्र कुठली, त्यांनी ती कशी वापरली, तर आपण बघूया की या युद्धाच्या शस्त्रांमधील युद्धाचं वर्गीकरण कसं असतं. आता अमुक्त शस्त्र म्हणजे काय, जे शस्त्र हातात घेऊन लढता येतं त्याला आपण अमुक्त शस्त्र म्हणतो. अमुक्त शस्त्र म्हणजे काय, तर हे हातात धरलंय, हातात घेऊन जेव्हा मी लढाई करणार आहे त्यावेळेस हे अमुक्त आहे, म्हणजे त्याला मुक्त करता येत नाही. असं शस्त्र कुठलं, तर तलवार हे प्रामुख्याने मराठ्यांनी सगळ्यात जास्त वापरलेलं शस्त्र आहे. त्याच्यामध्येही वेगवेगळे प्रकार आहेत, पण तलवार हे त्यातलं महत्वाचं शस्त्र आहे. मुक्तामुक्त शस्त्र म्हणजे काय, जो शस्त्राचा विकार एकूणही मारता येतो, मुक्तही होतो आणि हातातही घेऊन लढता येतो, अशा शस्त्राला मुक्तामुक्त शस्त्र असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ गदा किंवा उदाहरणार्थ भाला, हे सुद्धा आपण बघितलं गरजेचं आहे. पाणीमुक्त किंवा मुक्त शस्त्र म्हणजे काय बरं, चाकू, दगड, चक्र, शूल हे सगळे एकूण मारले जातात, ती मुक्त शस्त्र. जसं की बंदुकीची गोळी एका मार्गानंतर पुन्हा येत नाही, धनुष्यातून सोडलेला बाण पुन्हा परत येत नाही, जसं आपल्या गोळीची कमान असते त्याच्या शब्द एका बाहेर येत नाही, तशातला हा प्रकार आहे मुक्त प्रकार. यंत्रमुक्त, आता यंत्रमुक्त म्हणजे काय, इतिहासामध्ये गेल्यानंतर लक्षात ठेवायचं आहे, आम्हाला प्रत्येक गोष्टीला सायन्स आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये एक ओळख आहे, अभ्यास आहे, आणि तोच या विषयामध्ये कोण करत असल्यामुळं या विषयाचे आपल्याला सगळं ज्ञान जे आहे ते सगळं आता नष्ट होताना दिसते. येत्या काळामध्ये जर आपल्याला प्रश्न विचारला कोणी, सांगावर आमचे पूर्वज कुठले दृश्य वापरत होते, आपल्याला म्युझियम चालायला सुरुवात करावी लागेल. तर गेलं म्युझियममध्ये दुःखद परिस्थिती अशी आहे, एक पाठी लागलेली असते, मरणाचा धुळा बसलेला असतो आणि कधी त्या म्युझियममध्ये कोणी पाहिलेलं नसतं, गेलं तर तिथं सांगायला माहिती कोणी नसतं. आणि जसं आज या शिवचरित्र साहित्य संमेलनामध्ये एवढं सगळं आणलं, पण बघणारे अभावी आहेत असं म्हणायला हरकत नाही, तिथे आलेच नाही तिथे. चला मुद्द्याकडे येतो. धनुष्यबाण किंवा गोपन गुंडे हे दोन्ही यंत्रमुक्त शस्त्र. आता यंत्र काय बरं याच्यामध्ये, धनुष्यामध्ये कोकणीत यंत्राचा काय संबंध आहे, तर लक्षात घ्यायचं हात आणि वस्तू याच्यामध्ये जे वापरलं जातं त्याला यंत्र हा शब्द वापरलेला आहे. धनुष्य हे यंत्र आहे, त्याला बाण लावून आपण मारतो, म्हणून ते यंत्रमुक्त याच्यामध्ये वर्गीकरणामध्ये येतं. गोफन हे यंत्र आहे आणि मध्ये दगड आहे, तर फेकून मारण्याचं साधन आहे, म्हणून ते यंत्र आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि मंत्रमुक्त, आता मंत्रमुक्त हा जो शस्त्रांचा प्रकार आहे, हा जो वर्गीकरणाचा प्रकार आहे, हा अतिशय युक्त झाला आहे. आता हा मंत्रयुक्त जर तुम्हाला हे वरचे चारही प्रकार मी तुम्हाला करून दाखवू शकतो, परंतु हा जर पाचवा प्रकार मला विचारला की मंत्रमुक्त शस्त्र तुम्ही सांगा, तुम्ही तुम्हाला सांगू शकणार नाही, कारण मला त्यासाठी वेदांचा अभ्यास करावा लागेल. कारण मंत्र म्हणून जर मला श्रीकृष्णासारखा राम भेदायचा असेल तर आज मला त्या काळात जावं लागेल. पण कधीच्या काळी आमच्या वेदांमध्ये असे अनेक शस्त्र सापडतात की ज्यांना आम्हाला हे सगळे भेद करता येत होते, या सगळ्या गोष्टी करता येत होत्या. कारण कुठे सगळं बदललं आणि ते दिसत असो. हे युद्धाचे वर्गीकरणाचे प्रकार मी आपल्याला इथे सांगितलेले आहे. युद्ध अभ्यास पद्धती आणि पदवी हा प्रकार तुम्ही म्हणाल सर याचा काही संबंध आहे, पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. युद्ध अभ्यास पद्धतीमध्ये किंवा युद्धनीतीमध्ये त्या व्यक्तीला त्या याला काय म्हटलं जातं किंवा ती शस्त्र ज्याला येतात त्याला काय म्हटलं जातं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आज आचार्य या शब्दाचा आपण अर्थ काय घेतो, तो शिवकाळामध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या काळामध्ये शस्त्रांची कसा लागू होता, युद्धांशी कसा लागू होता, हे मी आज तुम्हाला सांगणार. आचार्य म्हणजे कोण, ज्या मनुष्यास युद्धातील 5 प्रकार करता येतात, युद्धातील 5 प्रकारात जो निपुण आहे त्याला आचार्य म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं, आचार्य. आणि कवी म्हणजे कोण, ज्या मनुष्यात युद्धातील 4ही प्रकार येतात त्याला कवी म्हटलं जायचं. तर रती म्हणजे कोण, ज्या मनुष्यास युद्धातील 3 प्रकार येतात त्याला रती म्हटलं जायचं. योद्धा म्हणजे कोण, ज्या मनुष्यास युद्धातील फक्त 2 प्रकार येतात त्याला योद्धा म्हटलं जातं. आणि गणक म्हणजे कोण, ज्याला युद्धाचा 1 प्रकार येतो तो गणक. आता मला सांगा, आपण प्रत्येकाला म्हणतो शूरवीर योद्धा, आता योद्ध्याला काही 2च आयटम द्यायचे होते का, हा शब्दप्रयोग आपण बंद केला पाहिजे. योद्धा हा जो शब्द आहे हा कधीही वीर पुरुषांना लागू होत नाही. पण आमच्या इकडं अज्ञानामुळे का होईना आम्ही योद्धा करत असतो. योद्धा हा शब्द फक्त 2 युद्धकाला येतात त्यांना वापरणं गरजेचं आहे. कारण योद्धा या शब्दाचा अर्थ त्याचा आपल्याला सांगितल्याप्रमाणे आचार्य किंवा युद्धशास्त्रातील जर
छत्रपती शिवरायांच्या काळातील शिवकाळात युद्धकलेचं जे महत्त्व होतं ते वेगळं होतं. याच्या अगोदर आशुतोष बर्वे सरांचं दुपारी छान असं व्याख्यान ऐकायला मिळालं. शिक्षण पद्धतीवर व्याख्यान होतं त्यांचं. त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की छत्रपती शिवरायांपर्यंत कोणी कोणी काय काय शिकलेलं आहे. मला एक संदर्भ नवीन सापडला, कारण अभ्यासक म्हणून आणि रामकथा अभ्यासक म्हणून माझ्यामध्ये आता खूप जास्त इच्छाशक्ती आहे की मला कुठे अजून जास्त रेफरन्सेस सापडतात आणि मी अजून कशा चांगल्या पद्धतीने तुमच्यासमोर माझ्या अभ्यासाची मांडणी करतो. आणि त्याच्यामध्ये सरांनी मला सांगितलं की शिवराय कोणाकडे तरी शिकत होते हे माहीत होतं, पण शिवरायांकडे कोणतरी शिकायला आलं हे पहिल्यांदा मी ऐकलं. हे माझ्या इथं आल्याचं मी म्हणतो मला काहीतरी मिळालं किंवा गवसलं. आपण म्हणतो ना की काहीतरी अभ्यासकांच्या मध्ये आल्यानंतर गवसत असतं, तसं मलाही काहीतरी गवसलं. कारण लिखाण करत असताना संदर्भ इतके महत्त्वाचे, तसे या लोकांनी अभ्यास करून आपल्यासमोर मांडलेल्या गोष्टी त्या खऱ्या अर्थाने आपल्याला नवीन विषय दाखवतात. शिवरायांच्या युद्धभूमीमध्ये, या मावळ प्रांतामध्ये, या दऱ्याखान्यामध्ये आंधळ मावळ, कोण मावळ, नाणे मावळ, त्यानंतर झालं तर 12 मावळ आणि त्या 12 मावळांच्या खाली अजून 12 मावळ आणि नंतरचा प्रदेश, याच्यामध्ये या युद्धशैलीचे प्रकार होते जे आजही आपण करतो, आजही आपण शिकवतो मुलांना आपल्या संस्कृतीमध्ये. त्यातील काही युद्धकला, काही शस्त्र हे आपण तिथे लावलेले जे शिवकाळातले आणि ते आपण जरूर पाहावे. आता आपण शस्त्रांवरती घेणार. युद्धकला करत असताना सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र तलवार आपल्याला वाटतं, पण तलवार नाही मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र आहे ढाल. कुठले? ढाल. का तर त्याच्या मागे रिझन असं आहे, जर तुम्हाला तुमचं संरक्षण करता आलं नाही तर योद्धा तुम्हाला एका मिनिटात मारणार आहे. शस्त्रांच्या वर्गीकरणामध्ये शस्त्र काय ते पुढे पाहूच आपण, परंतु ढाल ही शिवकाळात कशी जमली जात होती हे मी तुम्हाला सांगणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण फार महत्त्वाच्या आहेत. जर मैदानामध्ये युद्ध करायचं असेल तर हात पुढे घेऊन पवित्रामध्ये उभा राहून हातगाईची लढाई केली जायची. आणि जर घोड्यावर असेल तर आडव्या हाताला ढाल बांधून एका हातामध्ये घोड्याची कोपरी धरून मग युद्धाला उभं राहायला जायचं. असे हे दोन्ही प्रकार आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळतात. तर ही ढाल धरून लढण्याची पद्धत आहे. आज आपण वेगवेगळ्या कल्पना करतो, अनेक चित्रपटांमध्ये चुकीचं सगळं दाखवलं जातं, पण पारंपरिक कशा पद्धतीने युद्धक्षेत्र पकडली जायची, काय त्याचा प्रोटोकॉल होता, कशा पद्धतीने ती वापरली पाहिजे हे आजच्या पिढीला करणं अत्यंत गरजेचं आहे. शिवरायांची अजून एक मजेशी गमतीदार गोष्ट, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांचं वर्णन केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? कविराज भूषणांनी. पृष्ठ क्रमांक 142 शिवभूषणम या पुस्तकामध्ये ही ओळी आपण घेतलेली आहे. आणि शिवरायांची चतुरंग सेनेचं वर्णन चित्र त्यांनी केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल छत्रपती शिवरायांची चतुरंग सेना म्हणजे काय? हत्तीदळ, घोडदळ, पायदळ आणि रथदळ या चारही दलांना आपण चतुरंग सेना असं सांगतो. अगदी महाभारत, रामायण या सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या सेना दिसतात. पण तुम्ही म्हणाल सर हातीदळ तर नव्हतं, रथदळ पण नव्हतं महाराजांकडं, मग तुम्ही कसं काय सांगता? हे मी म्हणत नाही. हा म्हणतोय कविराज भूषण. कविराज भूषण मी आधीच सांगितलं, कवितामध्ये इतिहास नव्हे पण संदर्भ घेण्यासाठी, त्या वीरांचं कौतुक करण्यासाठी जे जे रेफरन्सेस वापरले ते अतिशय महत्त्वाचं आहे. काय म्हणतोय हा कविराज भूषण? कविराज भूषण त्याच्या निज भाषेमध्ये म्हणतोय, सारीच्या तुरंग सेन अन्य उमान धरी सारीच्या शिवाजी जग चिकन चलत आहे. भूषण घनत नाद बिहत नगारण के नदी मद मद गेवरण के रत है. एल खेल खेल गलत में गेल गेल गजने की खेल कर सेवन सत है. तारा सो करणी गिरी दूर में लगत जीवी थारा पर पार पार वाली हालत है. थारा पर पार पार वाली हालत. आता तुम्ही म्हणाल सर याचा अर्थ काय? साजीच्या तुरंग सेन अन्य उमान धरी ह्या चार सेना अंगामध्ये उमंग धरून लढाईची युद्ध घेऊन मैदानात चालायला सुरुवात झालेली आहे. सध्या शिवाजीला युद्ध चाललेलं आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज युद्ध जिंकायला निघालेले. भूषण घनत नाद बिहड नगारण के जेव्हा निघालेले तेव्हा करणे पिकाने भरते वाजायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यांना असं म्हणतं तुमचं निघालेलं आहे. नदी मध मध हे वर्ण केलेलं आहे. आणि नदी मध मध म्हणजे काय? तर याचा अर्थ असा आहे, जो मदमस्त हत्ती असतो तो जेव्हा रंगात येतो ना, रंगात त्यावेळेस त्याच्या कानात एक द्रव व्हायला लागतं, त्याला मध असं म्हटलेलं आहे. आणि याच्या जो मध व्हायला लागलेलं आहे
शिवरायांचं चतुरंग सेनेचं वैज्ञानिक आपल्याला करायला मिळालं. छत्रपती शिवरायांच्या युद्धतंत्राचं नियोजन सांगून मी छत्रपती शिवरायांच्या युद्धतंत्राचं नियोजन म्हणजे काय झालं एका विषयावर आपल्याला वेळ पडलेला नाही, त्यामुळे तुमच्या ह्याच्याकडे आपण अनेक बाकीच्या गोष्टी बोलूया. तर आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. छत्रपती शिवरायांचे युद्धतंत्राचं नियोजन काय, तर पहिलं त्याची युद्धभूमी निवडायची. कशी निवडायची हे तंत्र आहे. युद्धभूमीचं निरीक्षण हे दुसरं तंत्र आहे. युद्धाची वेळ तिसरं तंत्र आहे. युद्धाचं शत्रूचं सामर्थ्य करणं चौथी वेळ आहे, म्हणजे चौथं एक तंत्र आहे त्यातलं. शत्रूच्या संख्याबळ आणि साधन सामग्री काय हे पाचवं तंत्र आहे. युद्धाचा आदेश कधी द्यायचा हे 6वं तंत्र आहे. युद्धाची सामग्री काय असली पाहिजे हे 7वं तंत्र आहे. युद्धाचं नियोजन काय पाहिजे हे 8वं तंत्र आहे. युद्धासाठी वापरायची गती कुठली असली पाहिजे हे 9वं तंत्र आहे. आणि युद्धात शत्रूचा पराभव करण्यासाठी वापरायचे युद्ध प्रवृत्त्या हे 9वं सगळ्यात महत्त्वाचं तंत्र आहे. अफवा पसरवायच्या, भय निर्माण करायचं, विश्वासघात करायचा, दबाव तयार करायचा, बंद विक्री करायची, कोंडीत पकडायचं, तह करायचा, दिशाभूल करायची आणि फक्त विजय घ्यायचा. हे एवढंच छत्रपती शिवरायांना माहीत होतं. आज अखिल भारतीय श्री शिवचारित्र साहित्य संमेलनामध्ये, चरित्र साहित्य संमेलनामध्ये मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्यावरील सर्व अध्यक्ष, समोर बसलेले सर्व सर्वांनी यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी माझे जे काही अभ्यासातून प्रकट होतो तिथे विराम देतो. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. रगात देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढू जो मात, भंडारा ह्यो भाळी मखू उफानल रगात. देवा आमचा रगात देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढू जो मात, भंडारा ह्यो भाळी मखू उफानल रगात. हेच मागणं आणि याच वेळेला शहाजीराजे
तसंच करून आपण या विरोधात हत्ती अजून पिसाळला गेला. त्याने अनेक सैनिकांची चिरफाड करायला सुरुवात केली. दत्ताजीराव जाधवांना ही कामगिरी शक्य झाली नाही आणि जाधवांच्या वरती भोसल्यांना किंचितस हसवलं. हे जाधवांना दत्ताजीरावांच्या तळपायची आग मस्तकाला गेली. ही सर्व प्रेरणा त्या तुझ्या माऊलीच्या आशीर्वादामुळे तिच्या प्रेरणेतून झालेलं आहे. आणि म्हणून म्हणतात माऊलीच्या हाती पाळण्याची दोरी ती या जगाचा उद्धार करेल. अशी माझी माऊली झाली. अशी माता माऊली पुन्हा निजाम हा फक्त साधा प्रकार समाधान Sure.